आज मी चाललोय माझ्या गावाकडे. एक असं ठिकाण जिथं प्रत्येक वारा आठवणी सांगतो आणि प्रत्येक नजर मनाला भिडते. चल भेटूया माझ्या गावाला. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. आणि मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये मी चाललो आज गावाला. आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस. शुभ मुहूर्तावर मी आज गावाला चाललोय आणि लवकर जायला पाहिजे होतं, पण माझ्या लक्षात नाही आलं. आणि म्हणजे इथली पण कामं होती थोडीफार, तर त्यामुळे आणि जाऊया आता. पप्पा खाली गेलेत, वाट बघतात माझी. आता आपण पहिलं जाऊया. केस बघा एकदम छोटी केली मी, जास्त झंझटच नको मला. तर मित्रांनो, पप्पा सध्याला आता गेलेत एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी. SBI इथं वल्लभनगर रोड आहे हा, म्हणजे नेहरू नगरचा रोड आहे. समोर वल्लभनगर, मागे गेलात का नेहरू नगर. हे बघा ना, काय बसले काय माहित, सगळ्या गाडीला असंच झालंय. आमच्या इथे ना एक झाड आहे, तर त्या झाडावर नाही सगळं पडतं गाडीवर. त्यामुळे ते सगळं म्हणजे ते एक झाड आहे तिथं, म्हणजे रबर सारखंच आहे ते. रबरचं झाड कसं असतं तसं चिपचिप सगळं पडत राहतंय. आता मस्त गावाला जाऊया. तर मित्रांनो, आता सध्याला आम्ही आलोय वल्लभनगर बस स्टॉपला. आणि इथे आम्हाला बोललं गेलं की 5 मिनिटं गाडी लेट येते, त्यामुळे इथं आपल्याला थांबायला लागणार आहे. कारण की आम्ही इथं विचारलं, तर ते बोलले की 5 मिनिटं गाडी लेट होणार आहे. मग इथं बसलोय. आणि आता काही एवढं नसतं, म्हणजे सगळ्यात कोकणात गणपतीत जायला, म्हणजे गणपतीमध्ये सगळ्यात जास्त असतात, त्यामुळे तर आता जाऊया. मित्रांनो, आता सध्याला मला गाडी भेटली फौजी आंबावर. आता बसलोय फ्रंट सीटवर कंडक्टरच्या सोबत. इथे दरवाजा असतो, आता डायरेक्ट भेटूया मुळशी. जाताना पहिले आपल्याला लागतं मुळशी गाव. ते सौंदर्य तुम्ही पहा. तर मित्रांनो, सध्याला मी पोहोचलेलो आहे मुळशीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता गणपतीत आपण ज्या हॉटेलला थांबलो, त्या हॉटेलला आता गाडी थांबली. पाठी बघा, आपलं शिवसागर हॉटेल. हे बघा, हे पण दाखवलेलं मी तुम्हाला. आता सध्याला ते तिथंच थांबलो आम्ही. 15-20 मिनिटं गाडी थांबेल. मी तोपर्यंत नाश्ता करून घेतो. जेवण म्हणजे सकाळी काय दिलं नव्हतं मम्मीनी, तर पहिला नाश्ता करतो आणि त्यानंतर गाडी निघणार लगेच. मित्रांनो, मी सध्याला आता घेतलंय बटाटा वडा, सांबार आणि पाव. तर खाऊया 15 मिनिटात लगेच आणि जाऊया गाडी बसून. आणि गाडी निघाल लगेच, कारण की लवकर जेवतात कंडक्टर आणि ड्रायव्हर, त्यामुळे खाऊया. मस्त इथला ना, मी हेच खातो माहिती आहे का. मस्त. तर मित्रांनो, आता सगळं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आणि आता कोक घेतलं आहे थोडंसं जिरणं पाहिजे, नाही तर माहिती आहे काय होतं, ST मध्ये सगळ्यांना होतं ते. वरती आला, आता बसमध्ये जाऊन बसतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मानगावला आली गाडी. मानगावला पोहोचलोय जस्ट. तर मित्रांनो, सध्याला आता इथं पोहोचलेलं, उतरलोय मी आता. वर इथं मस्त हा बनलाय आणि आपल्या समोर जायचं आता. बस इथे सोडून गेली मेडिकलच्या सामावर इथे. आता जाऊया, चला दादा येतोय घ्यायला आपल्याला. तर मित्रांनो, आता मी सध्याला आलेलो आहे, मस्त रिलॅक्स करतोय इथे. पुण्यात एक कण पण पावसाचा नाही, आणि इथे नुसता पाऊसच पडतो. परतीचा पाऊस ज्याला म्हणतात तो पडतो इथे. तुम्ही बघू शकता इथे सगळं आता येल्लो येल्लो झालंय, म्हणजे सनसेट झाला आहे, म्हणजे संध्याकाळ झाली. रात्र काय बोलतो, संध्याकाळ झाली. तर मित्रांनो, आमच्या इथल्या साहिल दादांनी चांगल्या मुहूर्तावर घेतलेली आहे ड्यूक बाईक.
पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकरची द्वारा दुर्गौरी कमला चंदनाची ओठी कुमकुम केशराई रे जडित मुकुट शोभतो बरा वृंदोकीने पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल. मित्रांनो, मी तुम्हाला आता आमच्या गावाकडच्या घरातली लाइटिंग दाखवतो, तर ही बघा. जेवायला हो या. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. टाटा, गुड बाय, सी यू.